आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची करकंब पालखी विश्रामतळास भेट। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिके यांनी करकंब येथे श्री गजानन महाराज पालखी तळाची, मुक्तामाऊली पालखी तळाची तसेच श्री संत निवृत्तीनाथ महाराज निळोबाराय महाराज या सर्व विश्रांती पालखी तळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी यांनी पालखी तळावरील पिण्याचे पाणी, स्वच्छता, निवारण व्यवस्था, वाहतूक सुरक्षा, आरोग्य सुविधा तसेच इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व प्रशासकीय विभागांना समन्वय काम करण्याचे निर्देश देण्यात आले। पाहणी दरम्यान उपस्थित प्रांत अधिकारी सचिन इतापे, तहसीलदार सचिन लंगोटे, गट विकास अधिकारी अमोल जाधव, ग्राम विकास अधिकारी चंद्रशेखर गिड्डे, मंडल अधिकारी वर्षा बर्डे, ग्राम महसूल अधिकारी आकांक्षा फुले, अश्विनी तोडकर, करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे यासह इतर प्रशासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते। तसेच जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख, शरदचंद्र पांढरे, महेंद्र शिंदे, विवेक शिंगटे, रामभाऊ जोशी हायस्कूल प्राचार्य हेमंत कदम सर, महावितरण अधिकारी निर्मळे साहेब व सर्व विभागाचे अधिकारी तसेच करकंब ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालखी तळावरील तयारीची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिके यांनी करकंबमधील नियोजन उत्कृष्ट केल्याबद्दल नियोजनकर्त्यांचे अभिनंदन केले व समाधान व्यक्त करत प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला।